आज 100 वर्षाची तरुण अशी ही संस्था आहे. नुसतं जुनं पुराणं काहीतरी कोडिष्टक साठलेत काय झालेत आणि ही काय 100 वर्षाची संस्था आहे तसं नाहीये. त्याला तुम्ही आधुनिकतेचा साथ दिलेला आहे. काळाप्रमाणे जे आवश्यक आहे ते करत चाललेलं आहात. म्हणून ही 100च काय 1000 वर्ष झाली तरी ह्या संस्थेला मला नाही वाटत कधी शेवट होईल हिचा. कारण तुम्ही काळानुसार बदलताय. आणि जशी या संस्थेची एक परंपरा आहे तशीच डॉक्टर डीन आणि सगळ्या ह्या कर्मचाऱ्यांची पण एक परंपरा आहे की मगाशी जी मी म्हटलं ना की आहेत संस्था 100 वर्षाची झाल्या, भिंती उभारल्या गेल्या, त्याला छत लागतंच. केवळ बिल्डिंग 100 वर्षाची असं नाही. ही निर्जीव इमारत नाही आहे, तर ह्या सर्वांनी जीव ओतून ही सजीव केलेली आहे. सजीव पण येतं त्याच्यामध्ये. आणि एकदा त्याच्यामध्ये त्या इमारती त्या वास्तूत जाण आली तर मग कोणी किती कोणताही आजार घेऊन आलेला पेशंट हा बरा झालाच पाहिजे, ही माझी धारणा, ही माझी भावना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या काही तुम्ही आधुनिकतेकडे चाललेला आहात, वेळोवेळी महापालिकेकडनं निधी तर येत असतोच, सरकारकडनं पण येत असेल, पण आज 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने मी महापालिका आणि सरकारच्या वतीने चहल साहेब आपण हे दोघांनी मिळून केलं पाहिजे. अर्थात दोन्ही खिसे सध्या तरी माझेच आहेत, म्हणून मी दोन्ही खिशात हात घालून 100 वर्ष झाली म्हणून मी आज या संस्थेसाठी 100 कोटी रुपयेचा निधी हा जाहीर करतोय. तसं म्हटलं तर समोरही माझ्या मान्यवरच बसलेले आहेत. उपस्थित सर्वच मान्यवर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी विचार करतोय की नेमकं काय बोलावं. एखादी गोष्ट म्हणण्यापेक्षा एखादी व्यक्ती, त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असतील तर आशीर्वाद देताना म्हणतो शतायुषी भव, शतायू भव. आणि त्या शतायुषी बरोबरच निरोगी दीर्घायुष्य मिळणं हे फार गरजेचं असतं. नाही तर नुसतं 100 वर्ष झालेत पण जरा जर्जर झालाय तर त्या आयुष्याला काय अर्थ नसतो. आणि असे आशीर्वाद प्रत्यक्ष स्वरूपात आणणारी संस्था जेव्हा शतायुषी होते त्यावेळेला एक समाधान काही वेगळं असतं. मी फक्त कौतुक करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. मात्र जी एक शॉर्ट फिल्म दाखवली या संस्थेच्या स्थापनेची आणि तिथपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास हा थक्क करून टाकणार आहे. सुरुवात कशी झाली, काही वेळेला अशाही गोष्टी घडतात की सुरुवात होते पण ती गोष्ट टिकवणं फार कठीण असते. मला आज अभिमान आहे की या संस्थेने त्या प्रतिकूल काळात, म्हणजे आता आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत पण या संस्थेला 100 वर्ष होत आहेत, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी 25 वर्ष. आत्ता नवीन हॉस्पिटल असं काढायचं म्हटलं तर काय काय अडीअडचणी असतात याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. पण एकतर पारतंत्र्य, त्याच्यामध्ये भांडवलाचा पैसा नाही, काय पत्ता नाही, आणि जिद्द तर काय होऊ शकतं त्याचं एक अप्रतिम सुंदर मूर्तिमंत उदाहरण आहे. जिद्द पाहिजे. जिद्दच नसेल तर सगळ्या गोष्टी असूनही काही उपयोग होत नाही, पण जिद्द असेल तर काही नसलं तर सर्व काही करता येऊ शकतं, हे या संस्थेने प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. आज तसं पाहिलं तर या व्यासपीठावरती आमचीच गर्दी जास्त आहे राजकारण्यांची, आणि डॉक्टर मंडळींची फार कमी आहे. एखाद दुसरे डॉक्टर कुठे असतील अभावाने तर डीन साहेब आहेत आणि डॉक्टर देसाई आहेत. पण ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वतः जीव ओतून इतरांना जीवदान देणं हे फार महत्त्वाचं काम गेल्या 100 वर्षातल्या सगळ्या डॉक्टर मंडळींनी, त्यांच्या बरोबरीने आपल्या सगळ्या सिस्टर्स, सगळे वॉर्ड बॉईज, सगळ्या हॉस्पिटलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गेली 100 वर्ष अहोरात्र कशाला म्हणतात ते हॉस्पिटलमध्ये कळू शकतं, बाकी ठिकाणी कळू शकत नाही. अहोरात्र मेहनत. मी मागेही असं म्हटलं होतं की जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली की मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, मग देव आहे कुठे? आणि तेच माझं म्हणणं आजही आहे की देव केवळ मंदिरात
किंवा एखाद्या प्रार्थना स्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रूपाने आपल्या सोबत आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी आलेला आहे. हा खरा देव आहे जो जो जीव वाचवतोय आपला. आणि हे हॉस्पिटल सुद्धा एखाद्या मंदिरासारखं आहे. व्यथा घेऊन जसं कोणी मंदिरात जातं तसं कधीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन त्रस्त होऊन अनेक जण इथे येतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण व्यवस्थित होऊन हसत खेळत घरी जातात. हे तुम्ही तुमचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुद्रा करतो. कोविडमध्ये या हॉस्पिटलनी काय काय केलं हे पुन्हा मी नव्याने सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण खरंच आहे की हे आपलं सरकार येऊन जेमतेम 2-3 महिने झाले असतील नसतील आणि त्याच्यात हे अनपेक्षित आणि आज देखील अनाकलनीय म्हणजे काय कळतच नाहीये, त्याचं आकलनच नीट होत नाहीये असं संकट आलं. व्हायरस सुरुवातीचे दिवस काय नंतरचे दिवस काय कठीणच होते. पण विशेषतः सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक अशी प्रचंड दहशत होती की काही वेळेला डॉक्टर सुद्धा रुग्णाला तपासायला घाबरत होते. आज सगळं ठीक आहे. आज मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे, महाराष्ट्राचं कौतुक होत आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक होत आहे. पण मी नम्रपणाने प्रत्येक वेळेला सांगतो, तेच आजही सांगतोय की ह्या कौतुकाचे खरे मानकरी आपण सर्व डॉक्टर्स आणि आपले आरोग्य कर्मचारी आहेत. तुम्ही जर का त्यावेळेला ठाम उभे राहिला नसतात तर आपली आरोग्य व्यवस्थाच कोलमडली असती. आणि जर का मुंबईतल्या या सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटलनीच जिद्द सोडली असती तर आपण या संकटातून बाहेरच पडू शकलो नसतो. या संकटावरती जे आज नियंत्रण मिळवलेलं आहे ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांमुळे आहे. अगदी महापालिका आयुक्त सुद्धा आयुक्त झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला वाटतं धारावीत पोहोचले होते. त्याच दिवशी ते इकडे आले, दुसऱ्या दिवशी धारावीत पोहोचले. आणि मग जे काही घडलं ते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आजही काय फार मोठे औषधं आपल्या हाताशी लागलेत अशातला भाग नाही. तेव्हा तर काहीच नव्हतं, म्हणजे रेमडेसिवीरचा कोणी उल्लेखही करत नव्हतं. अशा वेळेला धारावी आपण त्या संकटातून बाहेर काढली होती. हा सगळा जो काही कालखंड आहे याला 100 वर्ष झाली. जसं या हॉस्पिटलला 100 वर्ष झाली तसेच आणखीन एका गोष्टीला 100 वर्ष होऊन गेली. ती म्हणजे ही जशी साथ आली कोविड-19 तशीच त्यावेळेला स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. आज मला नाही वाटत आपल्याकडे त्या स्पॅनिश फ्लूच्या बद्दल आपण काय काय केलं होतं याचे काही डिटेल्स उपलब्ध असतील. औषधं कोणती दिली होती, काय दिले होते, जुने फोटो सापडतात. पण ते सुद्धा आत्ता आपण दिसतो तसेच मास्क घालणे. म्हणजे त्याही वेळेला मास्क घालणे हाच प्राथमिक एक संरक्षक प्रकार म्हणून अवलंबला गेला होता. मास्क घालणे ते 100 वर्षापूर्वी पण होतं, आजही आहेच. मग मी नेहमी विचार करतो की या पुढे कोणताही व्हायरस येऊ नये, पण कोविड-19 हा काही पहिला किंवा शेवटचा व्हायरस नाहीये. यापूर्वी सुद्धा व्हायरस आले होते, याच्यानंतर सुद्धा व्हायरस येतील. पण आज आपल्याकडे जी आधुनिकता आहे त्यातून आपण नेमकं काय काय केलं, काय करायला पाहिजे, काय करायला नको याची नोंद ही आपण करून ठेवली पाहिजे. अधिकृतरित्या काय 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 अनुभव आले ते, की जेणेकरून ज्याप्रमाणे आता तुम्ही प्रत्यक्ष त्या काय तुमचं शवविच्छेदन ते न करता तुम्ही त्या पुतळ्यांवरती ते करता, तर तसं तो एक डेटा हा आणखीन 5, 50, 100 वर्षानंतर उपलब्ध होईल. ज्या वेळेला नायरला 200 वर्ष होतील, या संस्थेला 200 वर्ष होतील, तेव्हा तर मला खात्री आणि माझी प्रार्थना आहे की साथ कोणतीच आलेली नसेल. पण तेव्हा इतिहासाने केलेली नोंद असेल की संकटाच्या वेळेला या हॉस्पिटलने जिद्दीने पाय रोवून नागरिकांचे कसे प्राण वाचवले. आपण साधारणतः असं म्हणतो की 100 वर्षाचं झालं म्हणजे आता झालं, संपलं. शतायुषी भव एकदा झाला की जरा जर्जर झालेलं असतं, कारण ते आपलं मानवी शरीर आहे, निसर्ग आहे. पण एक वेगळेपण या संस्थेचं असं आहे की ही संस्था जेवढी वर्ष पुढे पुढे चाललेली आहे तेवढी ती अधिक अधिक तरुण होत चाललेली आहे. आणि त्यामागे माझी भावना आहे की अनेक दानशूर व्यक्तींनी काय त्यांची परिस्थिती तेव्हा असेल, तेव्हा 40,000 सुद्धा काय त्याची किंमत होती, काय किंमत होती. अगदी ही जमीन देण्यापासून घेण्यापासून सगळं उभारणी करण्यापासून आज सुद्धा अनेक कोण कुठून कोणाचा संबंध असेल वा नसेल
दानशूर व्यक्ती दान करत आलेले आहात म्हणून तुम्ही सगळ्यांना जीवदान देऊ शकता, तर मग सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून सुद्धा एक आपलं कर्तव्य तर आहेच. ही सगळी आधुनिकता त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार आहेच, पण 100 वर्षाच्या निमित्ताने असं काहीतरी मला काम करून दाखवा की जे पुढचे 100 वर्षानंतर सुद्धा अरे हे त्यावेळेला केलं गेलेलं काम आज सुद्धा लोकांच्या उपयोगी पडतंय. मला काकाणी साहेब म्हणाले की आपण काय ती इम्युनॉलॉजिकल लॅब असंच एकदा म्हटलं होतं, इम्युनॉलॉजी लॅब. जसं 2005-6च्या सुमारास मुंबईमध्ये संपूर्ण हाहाकार झाला होता, पूर आला होता आणि आपल्याकडे तेव्हा लेप्टो, डेंग्यू हे सगळे झाले होते. लेप्टोचं सॅम्पल आलं तर चेक कुठे करायचं, ते पुणा, आता दुसरी लॅब कुठे होती, अंदमान. म्हणजे अंदमानला सॅम्पल गेल्यानंतर तो रिपोर्ट येईपर्यंत एक तर रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असायचा किंवा दुर्दैवाने औषधाच्या अभावी त्याचा मृत्यू झालेला असायचा. मी म्हटलं हे असं कसं शक्य आहे? आपली मुंबई जर का आपण देशात सर्वोत्तम शहर म्हणतो तर इकडे ही लॅब का नसावी? आणि तेव्हा मी आग्रह धरला, त्याही वेळेला सगळे महापालिकेचे कर्तबगार अधिकारी होते. 2 वर्षात आपण आपली पहिली मॉलिक्युलर लॅब कस्तुरबामध्ये सुरू केली. आज तिचं अपग्रेडेशन करतो. कोविड सुरू झाला तेव्हा राज्यात मला वाटतं 2 लॅब होत्या फक्त, एक कस्तुरबा आणि NIV. आज 600च्या वरती आपण केलेले आहेत, 600च्या वर. मग हे सगळं अपग्रेडेशन चाललंय. अगदी बेड सुद्धा संपूर्ण राज्यात त्यावेळेला 7-8 हजार होते सगळे मिळून, साधे ICU, व्हेंटिलेशन, ऑक्सिजन सगळे. आज 4.5 लाखाच्या वरती आपण नेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी एक महत्त्वाची लॅब सुरू झालेली जिनोम सिक्वेन्सिंग, याचं कारण गेल्या वेळेला सगळ्यांना माहिती आहे, खास करून डॉक्टर्स आणि इतरांसुद्धा ज्यांना यातली एक जानकारी ज्याला म्हणतो आहे त्यांना कल्पना आहे की याची सुरुवात म्हणजे असं जो एक मधला काळ साधारणतः फेब्रुवारीच्या सुमारास, जानेवारी-फेब्रुवारीत ओसरलं होतं सगळं. आणि मग आपण असं म्हणत होतो की थोडीशी वाढ किंचित ही विदर्भात कुठेतरी दिसते. एक संशय मनामध्ये होता, पाल चुकचुक होत होती, काय वेगळं काय होतंय, वेगळं काहीतरी दिसते. पण ते कळेपर्यंत ते एवढं त्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केलं होतं, तो डेल्टा व्हेरियंट आला. आता हे वेळेत कळलं किंवा तेव्हा जर का कळलं असतं तर आपण बऱ्याच गोष्टी खबरदारीचे उपाय म्हणून योजू शकलो असतो. आता पुन्हा तो अनुभव नको म्हणून जीनोम सिक्वेन्सिंग सुद्धा आपण आता मुंबईत करायला लागलेलो आहे. त्याचा सुद्धा मला एक अभिमान आहे, नक्कीच मला एक समाधान आहे. आणि अशा या चांगल्या एका संस्थेच्या 100व्या वर्षी मला एक नक्कीच अभिमान आहे. मगाशी मी येताना मला वाटतं डॉक्टर देसाई आणि कोणतरी सांगितलं की तुमच्याच म्हणजे माझ्याच हस्ते ॲनाटॉमी म्युझियमचं उद्घाटन झालं होतं. म्हटलं तो मी विसरू शकणारा दिवस नाही, कारण ते उद्घाटन झाल्यानंतर किमान 2 दिवस मी झोपू शकलो नव्हतो. तुम्ही डॉक्टर म्हणजे कशी काय काम करता हे तुम्हालाच ठाऊक. ते सगळं बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं का किशोरीताई? तुम्ही बघितलंय ना? आणि त्यामागे माझी भावना आहे की अनेक दानशूर व्यक्तींनी काय त्यांची परिस्थिती तेव्हा असेल, तेव्हा 40,000 सुद्धा काय त्याची किंमत होती. अगदी ही जमीन देण्यापासून घेण्यापासून सगळं उभारणी करण्यापासून आज सुद्धा अनेक कोण कुठून कोणाचा संबंध असेल वा नसेल, दानशूर व्यक्ती दान करत आलेले आहात म्हणून तुम्ही सगळ्यांना जीवदान देऊ शकता, तर मग सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून सुद्धा एक आपलं कर्तव्य तर आहेच. ही सगळी आधुनिकता त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार आहेच, पण 100 वर्षाच्या निमित्ताने असं काहीतरी मला काम करून दाखवा की जे पुढचे 100 वर्षानंतर सुद्धा अरे हे त्यावेळेला केलं गेलेलं काम आज सुद्धा लोकांच्या उपयोगी पडतंय. मला काकाणी साहेब म्हणाले की आपण काय ती इम्युनॉलॉजिकल लॅब असंच एकदा म्हटलं होतं, इम्युनॉलॉजी लॅब. जसं 2005-6च्या सुमारास मुंबईमध्ये संपूर्ण हाहाकार झाला होता, पूर आला होता आणि आपल्याकडे तेव्हा लेप्टो, डेंग्यू हे सगळे झाले होते. लेप्टोचं सॅम्पल आलं तर चेक कुठे करायचं, ते पुणा, आता दुसरी लॅब कुठे होती, अंदमान. म्हणजे अंदमानला सॅम्पल गेल्यानंतर तो रिपोर्ट येईपर्यंत
एक तर रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असायचा किंवा दुर्दैवाने औषधाच्या अभावी त्याचा मृत्यू झालेला असायचा. मी म्हटलं हे असं कसं शक्य आहे? आपली मुंबई जर का आपण देशात सर्वोत्तम शहर म्हणतो तर इकडे ही लॅब का नसावी? आणि तेव्हा मी आग्रह धरला. त्याही वेळेला सगळे महापालिकेचे कर्तबगार अधिकारी होते. 2 वर्षात आपण आपली पहिली मॉलिक्युलर लॅब कस्तुरबामध्ये सुरू केली. आज तिचं अपग्रेडेशन करतो. कोविड सुरू झाला तेव्हा राज्यात मला वाटतं 2 लॅब होत्या फक्त, एक कस्तुरबा आणि NIV. आज 600च्या वरती आपण केलेले आहेत, 600च्या वर. हे सगळं अपग्रेडेशन चाललंय. अगदी बेड सुद्धा संपूर्ण राज्यात त्यावेळेला 7-8 हजार होते सगळे मिळून, साधे ICU, व्हेंटिलेशन, ऑक्सिजन सगळे. आज 4.5 लाखाच्या वरती आपण नेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी एक महत्त्वाची लॅब सुरू झालेली जिनोम सिक्वेन्सिंग, याचं कारण गेल्या वेळेला सगळ्यांना माहिती आहे, खास करून डॉक्टर्स आणि इतरांसुद्धा ज्यांना यातली एक जानकारी ज्याला म्हणतो आहे त्यांना कल्पना आहे की याची सुरुवात म्हणजे असं जो एक मधला काळ साधारणतः फेब्रुवारीच्या सुमारास, जानेवारी-फेब्रुवारीत ओसरलं होतं सगळं. आणि मग आपण असं म्हणत होतो की थोडीशी वाढ किंचित ही विदर्भात कुठेतरी दिसते. एक संशय मनामध्ये होता, पाल चुकचुक होत होती, काय वेगळं काय होतंय, वेगळं काहीतरी दिसते. पण ते कळेपर्यंत ते एवढं त्यांनी अक्राळ रूप धारण केलं होतं, तो डेल्टा व्हेरियंट आला. आता हे वेळेत कळलं किंवा तेव्हा जर का कळलं असतं तर आपण बऱ्याच गोष्टी खबरदारीचे उपाय म्हणून योजू शकलो असतो. आता पुन्हा तो अनुभव नको म्हणून जिनोम सिक्वेन्सिंग सुद्धा आपण आता मुंबईत करायला लागलेलो आहे. त्याचा सुद्धा मला एक अभिमान आहे, नक्कीच मला एक समाधान आहे. आणि अशा या चांगल्या एका संस्थेच्या 100व्या वर्षी मला एक नक्कीच अभिमान आहे. मगाशी मी येताना मला वाटतं डॉक्टर देसाई आणि कोणतरी सांगितलं की तुमच्याच म्हणजे माझ्याच हस्ते ॲनाटॉमी म्युझियमचं उद्घाटन झालं होतं. म्हटलं तो मी विसरू शकणारा दिवस नाही, कारण ते उद्घाटन झाल्यानंतर किमान 2 दिवस मी झोपू शकलो नव्हतो. तुम्ही डॉक्टर म्हणजे कशी काय काम करता हे तुम्हालाच ठाऊक. ते सगळं बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं का किशोरीताई? तुम्ही बघितलंय?